अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा त्यांचा संदेश पूर्ण ऐकावा. या संदेशाला कुठेही न थांबता किंवा कुठूनही न सोडून जाता शेवटच्या क्षणापर्यंत लक्षपूर्वक आणि शांतपूर्वक हा संदेश ऐकावा आणि त्यांचे बोलणं ऐकून घ्यावे अशी स्वामी समर्थांची इच्छा आहे. आणि त्याचमुळे या संदेशाला तुम्ही जरूर शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनोयुक्त जगा. आपल्याला बाकी काही नाही करायचे. आपले नशीब आहे हे सर्व नशिबावर सोडून द्यायचे, पण मात्र आयुष्यात कर्म हे योग्य आणि चांगले करायचे. रात्री फुलांनासुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की स्मशानात. त्यामुळे झोपताना सर्व चिंता बाजूला सोडून झोपा. आरामात झोप घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे, जे आपल्यालाच मार खाऊन आपल्यालाच परत बिघडतात. ते आपल्याच जवळ येतात. नाती जपत चला, कारण आज माणूस जेवढा एकटा पडत चालला आहे की कुणी फोटो काढणारा पण नाही, सेल्फी काढावी लागत आहे. त्यामुळे तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये, त्यामुळे नाती जपायला शिका. स्वामी सांगतात, तुमच्या नकळत तुमचे काहीतरी चूक झाली असेल, पण एक लक्षात घ्या, ते प्रार्थनेने पूर्ण होऊ शकते. एखादी चूक झाली तर देवाला क्षमस्व मागा, त्यानंतर प्रार्थना करा. देव नक्की तुम्हाला यश देईल. कारण कुणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं, म्हणून आयुष्य जेव्हा पण आपण काहीतरी मागतो तेव्हा ते आपल्याला देवच देत असतं. कदाचित तुमचा देवावर विश्वास नसेल, पण देवावर विश्वास ठेवा. या संदेशाला पूर्ण ऐका. तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत ते पूर्णपणे दूर होतील. बाळा, तुझा विश्वास आज देवाला मोठा अनुभव आणून देईल तुला. त्यामुळे विश्वास ठेव आणि पुढील येणारे 6 मिनिटे जरासेही चुकवू नको. या 6 मिनिटांमध्ये तुझ्या आयुष्याचं पूर्ण सोनं होईल. तुमची ही 6 मिनिटे आज पूर्ण विश्वासाने देवासाठी या संदेशाला द्या. तुमची समस्या हे आहे की तुम्हाला त्या लोकांनासुद्धा समुद्र पार करायला मदत करता, जे तुम्हाला साधा पूलसुद्धा पार करून देऊ शकत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला संकटात टाकतात. कुणाचा अपमान करून त्याला दुश्मन बनवण्याच्या जागी त्याला प्रेमाने बोलून त्याच्याशी मैत्री करणे केव्हाही चांगले असते. जे लोक तुम्हाला म्हणतात त्यांना वेळ नाही, खरं पाहता त्यांच्यामध्ये तुमच्या नात्याला काहीच महत्त्व नाही. पाने गळल्याशिवाय झाड नवीन पाने येत नसतात. त्याचप्रमाणे जीवनात अडचणी सहन केल्याशिवाय आयुष्याचे चांगले दिवस येत नसतात. तुम्ही तुमची राय देणे ही खूप महत्त्वाचे असते. नाहीतर शांत राहाल तर लोक त्याची मनमानी करत राहतील आणि माणूस आपलं नुकसान करायचं असतं. लक्षात ठेवा, जेव्हा कधीही मदतीची गरज पडेल तेव्हा तुम्हाला मदत मिळेल. फक्त श्री स्वामी समर्थ हा मूळ मंत्र विसरू नका. स्वामी सांगतात, एक लक्षात ठेवा की जर तुम्हाला कोणी सुधरवण्याचा जास्त प्रयत्न करत असेल तर तसे करू नका, कारण ते तुमच्यावर जास्तीचे प्रेम नाही तर जबरदस्ती करतोय. तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वामी आज तुमच्यावर खूप खुश आहेत. ते तुम्हाला आज मोठा आशीर्वाद देणार आहेत. याचा तुम्हाला येत्या आठवड्यात अनुभव येईल. तुम्ही खूप भाग्यवंत आहात. तुम्हाला आज जे काही पाहिजे ते मिळणार आहे. तुमच्या ज्या समस्या आहेत, त्या तुमच्या अडचणी आहेत, त्या आज पूर्णपणे संपून जाणार आहेत. तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी लगेच मिळणार आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट आता तुमच्याच मनाप्रमाणे होणार आहे. तुम्हाला जे काही व्हायचं आहे किंवा जे काही बनायचं आहे, स्वामी आहेत ना, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ते सर्व काही ठीक करतील. तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती लवकरात लवकर स्वामींना मागा. स्वामी ते पूर्ण करतील, पण सोबत त्यांचे नामस्मरण करा. कारण स्वामींनाही वाटतं की तुम्ही त्यांचे नामस्मरण घ्यावे, तुम्ही त्यांची आठवण काढावे. त्यामुळे जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर स्वामींची श्रद्धा आणि भक्ती करायला शिका. विश्वास ठेवा, त्या गोष्टी ज्या तुम्हाला याआधी कधीही मिळाल्या नाही किंवा तुम्ही त्याबद्दल अपेक्षा सोडल्या होत्या, त्यासुद्धा स्वामी आज देतील. बाळा, स्वामी म्हणतात, तू कामामध्ये प्रयत्न कर, तुझ्या कामामध्ये प्रयत्न कर किंवा न कर, आमच्याजवळ ये किंवा न ये. तुला जे काही करायचे आहे किंवा जे नाही करायचे आहे ते कर किंवा नको करू. फक्त माझे नामस्मरण कर, मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी म्हणतात, बाळा, काळजी नको करू. सर्वात पहिले चिंता सोड, कारण चिंता आपल्याला चितेपर्यंत नेते.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं होय. छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण तुम्हाला माहिती आहे त्या स्वप्नांमध्ये खूप मेहनत करावी लागते. मेहनत केल्यानंतर ते स्वप्ने खरे होते. स्वप्न छोटे असो वा मोठे असो, मेहनत सारखीच असते. घरातून बाहेर पडताना स्वामी म्हणतात माझ्यासोबत सदैव. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधीही घराच्या बाहेर पडाल तेव्हा म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला. तुम्ही मला रस्त्यात खूप अडचणी येतील त्यांचा सामना करायला बळ द्या. स्वामींना सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी तुमच्यामुळे मी खूप आनंदित आहे. खूप श्रद्धा आहे माझी तुमच्यावर. तुम्ही काही काम करत असाल तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या. तुम्ही हातातून काही चुकीचे होत असेल किंवा झाले असेल तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना कृतज्ञता आणि महत्त्व व्यक्त करत म्हणा स्वामी मला उपदार झोप द्या आणि आयुष्यात असंच मला पुढे नेत राहा. स्वामींची श्रद्धा करा, स्वामींची भक्ती करा, कारण स्वामी सदैव तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या या मार्गात रस्ता दाखवत राहणार आहेत. लक्षात ठेवा, ज्याबद्दल कधी तुम्ही विचारही केला नसेल त्या गोष्टीसुद्धा आता शक्य व्हायला लागतील. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण एक विश्वास ठेवूया. या व्हिडिओमध्ये तुम्ही 3 संकल्पना करा. 1 की तुम्ही स्वामींवरती पूर्ण श्रद्धा ठेवाल. 2 की तुम्ही आयुष्यात सदैव प्रामाणिक राहाल. आणि 3 आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणाचंही वाईट चिंतणार नाही. या 3 संकल्पना तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदलून टाकू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून कमीत कमी 11 वेळ उतरवून फेकून द्या. बघा लवकरात लवकर ते समस्या दूर व्हायला सुरू होईल. समाजात सुद्धा असंच असतं. लक्षात ठेवा, आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग झाला आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग झाला. पण लोकांच्या मनाला जिंकणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्याशी चांगलं बोलणं हे आपल्या कर्मांचा भाग आहे आणि हे कधीही बदलत नसतो. यांच्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात माणूस कशी भेटतील आणि आपण त्यांना कसे वागतो हे महत्त्वाचे नाही. स्वामी म्हणतात बाळा ज्या पैशाच्या जोरावर तू अहंकार करत आहेस, तू तुझा राजावाजा गाजवत आहे. तो पैसा किती काळ तुझ्याकडे असेल, आज आहे तर उद्या नसेल. लक्षात ठेव, जी नाते आपल्या प्रेमळ मनाने आणि चांगल्या स्वभावाने बनतात ती नाती आयुष्यभर तुटत नसतात, कधीही सुटत नसतात. आणि जी नाती फक्त पैशाच्या जोरावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या जोरावर तयार केली जातात ती लगेच सुटतात. त्यामुळे तू काळजी करणे बंद कर आणि विश्वास ठेवून आपले काम करत जा. बाळा आता ती वेळ संपली आहे ज्यामध्ये तुला काहीतरी चांगलं करायचं होतं. आता ती वेळ आली आहे ज्यामध्ये तू नक्कीच काहीतरी चांगलं करणार आहे. योग्य वेळेवर योग्य कर्म करा. आयुष्यात सदैव चांगले फळ मिळतील. आयुष्यात जे काही करायचे ते स्वतःच्या हिमतीवर आणि दमावर करण्याचा प्रयत्न करा. लोकांच्या भरोशावर बसू नको. लोक फक्त तुम्हाला आशा दाखवतील आणि अशा वेळेला तुम्हाला दगा देतील. ज्या वेळेला तुम्ही विचारही केला नव्हता की लोक अशा वेळेला साथ सोडतील. त्यामुळे काळजी करणं बंद करा आणि विश्वास ठेवा. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.